आयुष्यात 4 पैसे कमी मिळाले तरी चालतील, पण आनंद आणि आवड असलेल्या कामातच मन लावलं पाहिजे. माझ्या शेतातील एक खास प्रवास तुमच्यासाठी, कारण शेती आणि व्लॉगिंग हीच माझी खरी आवड आहे आणि इथेच माझ्या मनाला समाधान मिळते. नमस्कार मंडळी, सकाळी 7 पासून दुपारी 3 वाजेपर्यंत शेतात पाणी पाजलो आणि आता संध्याकाळी ऊसाला औषध फवारतोय. ऊस सध्या फुटव्याच्या स्टेजमध्ये आहे, त्यामुळे त्याला भरपूर पोषणाची गरज आहे आणि खरी मजा तर आता सुरू होत्या. चला बघूया आपल्या शेतात काय काय पेरले आणि लावले. या ठिकाणी गहू टोकनलाय, पण थोडा उशीर झालाय. एक सरी आड लावले, कारण मधल्या मोकळ्या सऱ्यांमध्ये लवकरच आपण केळी लावणार आहे. जवळपास 4 ते 5 ओपे गहू लावल्यात आणि इकडे खाली मिरची, टोमॅटो, कांदा लावलाय. पण या थंडीमुळे मिरचीची वाढ कमी झाल्या. पुढे काय होणार? टोमॅटोला छान फुलं लागल्यात आणि काही दिवसात टोमॅटो धरायला चालू होतील. पण हा खेळ निसर्गाचा, शेतीत काय होईल हे सांगता येत नाही. आणि इथे एक खास जागा तयार केल्या, घरच्या ताटात ताज्या भाज्या असाव्यात म्हणून. पण त्यात पण एक खास ट्विस्ट आहे. बघूया काय लावले. या ठिकाणी आपण इथं वाळकी म्हणजेच काकडी, फुलकोबी, पत्तागोबी लावले, अगदी ताज्या आणि तवण्या. त्याचबरोबर मुळा, वांगी, भेंडी, मिरची आणि गवारी लावले. म्हणजे घरातल्या स्वयंपाकासाठी एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन. आता आपण बघणार आहे ऊसाचा प्लॉट. अंदाजे 20 गुंठे म्हणजेच अर्धा एकर असावं. ह्यात पण आपण ऊस लावून 30 दिवस होत